आघाडी असो की युती, कोणत्याही अलायन्समध्ये सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे कोऑर्डिनेशन, कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि कमालीचं अंडरस्टँडिंग. म्हणजे काय? जर दोन पक्षांच्या नेतृत्वांची एकजूट स्पष्ट असेल तर त्यांची युती अभेद्य राहते. आपल्या देशात अशा युत्या आघाड्यांचा इतिहास खूप मोठा आहे. आपल्या महाराष्ट्रातही बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना भाजपची जवळपास 25 वर्ष युती होती, तर काँग्रेस राष्ट्रवादीचीही जवळपास 2 दशकांपासून आघाडी आहे. यांच्यात अनेकदा खटके उडाले, मात्र त्यावेळी दोन्ही बाजूनं वरिष्ठ नेत्यांनी कधी थोडी कणखर तर कधी थोडी मवाळ भूमिका घेत आघाडी धर्म पाळत एकजूट राहण्याचेच प्रयत्न केले आणि त्यावेळी ते यशस्वीही झाले. मात्र आताच राजकारण फार बदलून गेलंय. राजकीय नेत्यांची भाषेचा स्तरही खालवलाय. राजकीय मैदानात असलेले आरोप प्रत्यारोप आता कुटुंबापर्यंत पोहोचलेत. त्यातच नवी आघाडी युती करणं अत्यंत आव्हानात्मक बनलंय, कारण एका पक्षात नाराज झाला की त्याला लगेच किमान 5 प्रमुख पक्षांमध्ये संधी उपलब्ध होतेच. आणि हेच वारंवार आपण आत्ता बघतोय. गोष्ट वंचित आघाडी आणि शिवसेनेची असो की वंचित आघाडी आणि मवियाची असो, दोन्ही पातळ्यांवर उद्या कोणती समीकरणं तयार होतील हे आज काहीही घडलं असलं तरी सांगणं कठीण आहे.